मधून पाच मधून कोण उमेदवार आणि सर्वांनी एबी फॉर्म जमा केले? प्रभाग क्रमांक 5 मधून आम्ही भारतीय जनता पार्टीतर्फे अ मधून नारायणजी गालांडे यांचा फॉर्म आम्ही सबमिट केलेला आहे. त्याचप्रमाणे आमच्या श्वेताताई आहेत, कविताताई आहे आणि मी असं चौघांनी मिळून आम्ही फॉर्म सबमिट केलेला आहे. आणि भारतीय जनता पार्टीनं आम्हाला अधिकृत उमेदवारी दिलेली आहे आणि भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वाने आमच्यावर विश्वास देखील दाखवलेला आहे. आपण मागील काळातील तुमच्यासोबतचे नगरसेवक त्यांना सोडून तुम्ही आज नौकी टीम घेऊन रिंगणात आहात. पक्ष जो निर्णय घेतो त्याप्रमाणे आम्ही आज इथं उमेदवार आहोत. त्यामुळे पक्षाने आज आमची 4 जणांची निवड केलेली आहे. कोणत्या मुद्द्यावर आपण निवडणूक लढणार आहात? आमचा मुद्दा हा विकास कामाचा असणार आहे. गेल्या 2017 पासून तर जो विकास कामाचा आम्ही आलेख आखलेला आहे. ज्यावेळेस स्थायी समितीचा मी अध्यक्ष झालो तर मतदारसंघामध्ये 550 कोटीची भरीव कामं आपण मतदारसंघामध्ये आणि वडगाव शिरीमध्ये जवळपास 150-200 कोटीची कामं प्रभागामध्ये केलेली आहे. त्यामुळं ज्या भागामध्ये आपण जाईन त्या भागामध्ये विकासच झालेला दिसेल आणि विकासाच्या मुद्द्यावरच आमची इलेक्शन भारतीय जनता पार्टीमार्फत राहणार आहे. पुणे महानगरपालिकेला यावर्षी वडगाव शिरीला महापौर पद मिळणार का? मिळणार का हे सर्व शेवटी पक्षश्रेष्ठी ठरवतात. वडगाव शिरीला मिळणार, पुणे शहरात कुणाला मिळणार ते पक्षश्रेष्ठी जे निर्णय घेतील ते सर्वांना मान्य असतो. त्यामुळे आम्ही त्या विषयावर काही बोलू शकत नाही. परंतु तुम्ही तिसऱ्यांदा निवडून येणार आहात असं लोकांची चर्चा आहे. तर तुम्हाला महानगरपालिकेत जर भावी महापौर म्हणून तुमच्याकडे पाहिलं जातं, त्यामुळे काय असतं? चर्चा असेल ठीक आहे, माझ्यासाठी लोकांच्या शुभेच्छा आहेत. परंतु त्या शुभेच्छा करत असताना नेहमी जनता आमच्या पाठीशी राहिली, जनतेचं प्रेम आमच्या पाठीशी आहे. त्यामुळे सलग 2 वेळा देखील मी इथं निवडून आलो आणि आता देखील आमचा पॅनल पुन्हा एकदा 4चा पॅनल भरघोस मतांनी निवडून येईल अशी आम्हाला आशा आहे. काँग्रेस पक्षातून भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला आणि तुम्हाला पहिल्यांदाच उमेदवारी मिळाली, त्याबद्दल काय सांगा? नाही, आपण पाहताय की अनेक वर्षापासून मी या वडगाव शहरी परिसरामध्ये काम करतोय आणि निश्चितच कुठलाही पक्ष असेल तर काम करणाऱ्या कार्यकर्त्याला नेहमी संधी मिळत असते. आणि आज अनेक वर्ष दादांचं देखील काम मला चांगलं आणि एक आवडता नेता दादा देखील आमचा आहे आणि दादांबरोबर पण आपण काम केलं आहे. त्याचबरोबर इकडं BJPमध्ये युती तर आहेच आणि त्यामुळं भारतीय जनता पार्टीमध्ये त्यांनी जो विश्वास माझ्यावर दाखवला त्याबद्दल मी सर्व नेते मंडळींचं मनापासून धन्यवाद देतो. यावेळी आपल्या विरोधात कोण उमेदवार असणार? नाही निवडणूक लढत असताना त्याचा विचार करायचा नसतो. कोण येईल त्याच्यावर लढायला आमची तयारी असते. जो काम करतो त्याला लढायची भीती नसते. यावेळी विजयाची खात्री आहे का? 100%